आज मला अतिशय आनंद आहे की नायगावच्या बीडीडी चाळीच्या चाव्यांचं वितरण आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि विशेषतः आपल्याला कल्पना आहे की बीडीडी चाळीचा पुनर्विकास हा राज्यामध्ये जवळपास गेले 40 वर्ष गाजणारा मुंबईतला एक विषय होता। ज्यावेळी मुख्यमंत्री म्हणून मी 2014च्या शेवटी शपथ घेतली आणि मुंबईतल्या महत्त्वाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही सुरू केला, त्यावेळी बीडीडीच्या पुनर्विकासाचा प्रश्न बघितल्यानंतर त्याचा अभ्यास केल्यावर लक्षात आलं की या प्रकल्पातल्या अडचणी काय आहेत। तर खूप जुन्या बिल्डिंग्स आहेत, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आहेत आणि प्रत्येक वेळी कोणीतरी नवीन बिल्डर त्या ठिकाणी एक प्रपोजल तयार करतो आणि मग ते जे प्रपोजल आहे त्या प्रपोजलवर चर्चा होते, मंथन होतं, चिंतन होतं। ते चिंतन होतपर्यंत दुसरा कोणीतरी बिल्डर येतो, तो जुनं कसं चुकीचं आहे, नवीन माझं कसं चांगलं आहे सांगतो। अर्धे लोक याच्या बाजूने, अर्धे लोक त्याच्या बाजूने, असं करता करता ते स्वप्न 30-35 वर्ष पुनर्विकासाचं काही पूर्ण होत नव्हतं। आणि म्हणून मग मी हा निर्णय केला की या ठिकाणी जर बिल्डरांच्या भरोशावर हे करायचं असेल तर डिफिकल्ट प्रकल्प आहे। लोकांना त्या ठिकाणी ट्रान्झिटची घरं द्यायची असतील तर तो प्रश्न असेल, किंवा किराया द्यायचा असेल तर लोकांचा बिल्डरवर विश्वास नाही। त्यामुळे जोपर्यंत शासन स्वतः हा प्रकल्प हातामध्ये घेत नाही तोपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणं काही शक्य नाही। आणि म्हणून त्यावेळी मी म्हाडाला बोलून सांगितलं की आता हा प्रकल्प बिल्डर करणार नाही, हा प्रकल्प शासन करेल आणि बिल्डर म्हणून म्हाडा स्वतः त्या ठिकाणी काम करेल। आणि तो निर्णय आपण केला। अनेक लोकांनी त्याला विरोध देखील केला, काही हितसंबंध असलेले लोक होते, त्यांनी लोकांना त्या ठिकाणी त्याच्या विरुद्ध पेटवण्याचा प्रयत्न देखील केला। पण मला असं वाटतं की बीडीडी चाळीच्या नागरिकांनी शासनावर विश्वास ठेवला आणि त्यानंतर ह्या प्रकल्पाची अतिशय सुंदर अशा प्रकारची आखणी आपण केली। आणि आखणी केल्यानंतर म्हाडाला मी दुसरं सांगितलं की हे काम जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला जे काही देशातले उत्तम अशा प्रकारचे या ठिकाणी बांधकाम कंपन्या आहेत त्यांनाच याच्यामध्ये आपण आणलं पाहिजे। आणि मग L&T सारखी कंपनी, टाटा सारख्या कंपन्या, ज्या देशातल्या सर्वोत्तम कंपन्या आहेत त्यांनाच या ठिकाणी आपण क्वालिफाय करू शकू असे स्ट्रिक्ट नॉर्म्स आपण त्या ठिकाणी टाकले आणि त्यातनं अतिशय उत्तम अशा प्रकारच्या L&T सारखी कंपनी, आज हे तर नायगावचं L&Tने काम केलेलं आहे आणि या कंपन्या त्या ठिकाणी कामाला आल्या, त्या कामाची सुरुवात झाली। नंतर काय काय अडचणी आल्यात आपल्याला शिंदे साहेबांनी सांगितलं, पण पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर शिंदे साहेबांच्या नेतृत्वात त्या सगळ्या अडचणी ज्या काही होत्या त्या आम्ही दूर केल्या। याला अतिशय वेगानं त्या ठिकाणी आम्ही वेग दिला आणि मला आनंद आहे की पहिल्या टप्प्यामध्ये आपण वरळीच्या, आता दुसऱ्या टप्प्यामध्ये नायगावच्या, आणि आता मला असं वाटतं वर्षातनं 2 वेळा तरी आपण या ठिकाणी अशा प्रकारचा चाव्या वाटपांचा कार्यक्रम करू। कारण आपण चाव्या जर वाटल्या नाही तर कालिदासजी आपल्या डोक्याला चावा घेत असतात। हा, ते चावाच घेतात डोक्याचा आणि ताबाही घेतात। त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे अत्यंत महत्त्वाचं आहे की वेगानं हे सगळं काम झालं पाहिजे। शेवटी जशी जशी जागा मिळते, काही जागा होती ती आपण वापरली, काही ठिकाणी आपल्याला जुन्या चाळी तोडून मग त्या ठिकाणी बिल्डिंग बनवायच्या आहेत, त्यामुळे ते जागेच्या अभावामुळे त्याला थोडा उशीर लागतोय। पण आता आपण हे ठरवलं आहे की 2029 पर्यंत 100% सगळ्या घरांच्या चाव्या या आपल्याला त्या ठिकाणी द्यायच्या आहेत। आणि म्हणून मी आमच्या म्हाडाचे अधिकारी असतील आणि त्यासोबत आपले कॉन्ट्रॅक्टर्स असतील, या सगळ्यांचं देखील अतिशय मनापासून अभिनंदन करतो की या सगळ्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे। आता नायगावचं आम्ही जाऊन बघू, चहा प्यायला येऊ तुमच्याकडे, पण आम्ही वरळीच्या जे आपले आहेत त्यांच्या घरी चहा प्यायला गेलो होतो। अतिशय उत्तम बांधकाम झालेलं आहे, L&Tने तिथेही बांधकाम केलं, अतिशय सुंदर केलेलं आहे। म्हणजे कुठल्याही खाजगी बिल्डरला लाजवेल अशा पद्धतीचं बांधकाम हे या सगळ्या पुनर्विकासाचं झालेलं आहे। सगळ्या प्रकारच्या ॲम्युनिटीज या त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आपण केला आहे। हे खरं आहे की आपण वरळीला एकास एक पार्किंग देऊ शकलो, पण नायगावला लोकांची मागणी आहे, इथे
2 लोकांना 1 पार्किंग मिळालेलं आहे, पण अलीकडच्या काळामध्ये या गोष्टी अडचणीच्या होतात आणि म्हणून त्याचं सोल्युशन काय आहे? आता इंजिनिअरिंग सोल्युशन काढण्यात थोडा त्रास आम्हाला असा होतोय की इथे अंडरग्राऊंड पार्किंग असल्यामुळे जागेची कमतरता आहे, पण काही ना काही सोल्युशन या संदर्भातलं हे आम्ही निश्चितपणे काढू. मी आणि शिंदे साहेब आम्ही दोघांनी आता चर्चा केली आणि निश्चितपणे त्याही संदर्भातलं जे काही सोल्युशन आहे ते सोल्युशन आपण काढू. आणि दुसरा अंबा माता मंदिराचा प्रश्न कालिदासजी आपण भवानी माता भवानी माता मंदिराचा आपण प्रश्न मांडलेला आहे. भवानी माता म्हटल्यानंतर तर छत्रपती शिवरायांचं कुलदैवत आहे ते आणि आमचंही आहे आणि आपल्या अख्ख्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. त्यामुळे भवानी माता मंदिराकरता 900 चौरस फूट जागा त्या ठिकाणी देण्यात येईल आणि तात्काळ अतिशय सुंदर अशा प्रकारचं त्याचं बांधकाम हे आपण करू. आधीपेक्षाही उत्तम लोक केवळ ते मंदिर बघण्याकरता येतील अशा प्रकारचं बांधकाम हे त्या ठिकाणी आपण करू, हा विश्वास या निमित्ताने मी तुम्हाला देतो. आज खरं म्हणजे मुंबईमध्ये सामान्य जो आमचा मराठी माणूस आहे, सामान्य माणूस आहे, मुंबईतला गरीब माणूस आहे, त्या सगळ्यांना घरं देण्याचा प्रयत्न आपण करतो. विशेषतः बीडीडी चाळीला तर फार मोठा इतिहास आहे. आपल्याला कल्पना आहे की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील किंवा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांच्यासहित इतक्या नररत्नांची खाण या बीडीडी चाळी राहिलेल्या आहेत की खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की याचा जो इतिहास आहे हा इतिहास एक प्रकारे आता या पुनर्विकासानंतर मला असं वाटतं याच्यावर देखील एक पुस्तक लिहिलं गेलं पाहिजे. कारण मी ज्यावेळेस वरळीच्या काही आमच्या मोठ्या बहिणींशी चर्चा केली तर त्यांच्या जीवनातले अनेक प्रसंग त्यांनी बीडीडी चाळीत घडलेले सांगितले. कोणी 40 वर्षापासून, कोणी 50 वर्षापासून लग्नापासून राहायला आले, 16व्या 17व्या वर्षी लग्न झालं आणि आता 79 वर्षाचे आहेत. अशा एक आम्हाला काकू भेटल्या की ज्यांनी त्यांचं आयुष्यातलं बीडीडी चाळीत कसं ते आयुष्य गेलं हे सगळं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. त्यामुळे मला असं वाटतं की जे अर्बन ट्रान्सफॉर्मेशन होत आहे या संदर्भातही निश्चितपणे लिहिलं गेलं पाहिजे आणि आपण आता पुढे प्रयत्न करतोय. अभ्युदय नगर असेल, आदर्श नगर असेल किंवा मोतीलाल नगर असेल, पंजाबी सिंधी कॉलनी आहे, जीटीबी नगर आहे, एसव्हीपी नगर आहे, अशा कामाठीपुरा आहे, अशा सगळ्या हे जे काही जुने एरियाज आहेत या सगळ्याचा पुनर्विकास करून लोकांना आज जे काही त्या ठिकाणी अडचणी सहन कराव्या लागतात त्याच्याऐवजी त्यांना त्यांच्या हक्काचं घर मिळालं पाहिजे, ते मोफत मिळालं पाहिजे. अशा पद्धतीनं आपला जो गरीबात गरीब माणूस आहे, मध्यमवर्गीय, त्याचा विचार आपण करतोय. जसं शिंदे साहेबांनी सांगितलं की आत्तापर्यंत मुंबईतला मध्यमवर्गीय हा मुंबईमध्ये घराचं स्वप्न पाहू शकत नव्हता. मुंबईमध्ये वर्षानुवर्ष राहणाऱ्या व्यक्तीला घर घ्यायचं असेल तर कुठेतरी कल्याण डोंबिवलीच्याही पलीकडे, तिकडे अंबरनाथच्या पलीकडे, तिकडे भिवंडीच्या कर्जत वगैरे जावं लागेल अशा प्रकारची परिस्थिती होती. पण आम्ही हा निर्णय केला की मुंबईतल्या सामान्य माणसामुळे ही मुंबई आहे, या मुंबईची संस्कृती जपणारा हा मुंबईकर आहे. त्यामुळे या मुंबईकराला या मुंबईतच घर द्यायचं आणि मला विश्वास आहे की आता हे जेवढे प्रकल्प आम्ही हातामध्ये घेतलेले आहेत या सगळ्या प्रकल्पांमुळे ज्यांनी कधीही मुंबईत घर होण्याचं स्वप्न बघितलं नव्हतं अशा सगळ्यांचं स्वप्न आपले महायुतीचं सरकार येत्या काळामध्ये पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. अतिशय गतीने ही सगळी कामं जी आहेत ही कामं आपण हातामध्ये घेतलेली आहेत. मला आनंद आहे की विशेषतः या संपूर्ण बीडीडी चाळीमध्ये आमचे पोलीस मोठ्या प्रमाणात राहतात आणि मला आठवतं की आम्ही देखील आशिष जी आपल्या लक्षात असेल आपण 2012 साली मोर्चा काढला होता पोलिसांना घरं देण्याच्या संदर्भात आणि मग त्या मोर्चानंतर ज्यावेळेस आपल्याला संधी मिळाली आणि 2014ला सरकार आल्यानंतर 15 मध्ये केस होती हायकोर्टात.